वेलकम टू ब्लॉग मित्रांनो. तर कसे काय बरे आहे ना. तर सकाळ सकाळी आमची चालू आहे भांडण दोघांची. रागावले, बोलत नाही आहे काहीच, पण मीच काही बोलू देत नाही. डेंजर माणूस आहे मी. तर दाढी काढून आलो. बघा कसं वाटते लूक. नवीन काहीतरी ट्राय करावं म्हटलं. लई बरेच दिवस झाले ते दाढी गिडी म्हणजे अशीच ठेवत जाऊ ना, त्याच्यामुळं काही सवयच नव्हती. आता मला असं आरशात बघतोय तर वेगळंच वाटतंय थोडा. यायला तर काही विषयच नाही, नाही का. ए बोल, मजाक करो तो. हे अशी आहे बघा, रागावली माझ्याशी. मी दुकानावर जातो, सगळं सामान आणतो, इथं आल्यावर परत सांगते ते आणायचं राहिलं. इथून काही जवळ आहे का जायला? राग नाही का माणसाला? एकदा सांगायचं ना काय आणायचं ते. हो सर, बस सरकावरून सर. काय आंघोळ नाही केली कालपासून, एकच कपडा घालून. जोरातून काय बोल, ए बोल बोल बोल. बघा आम्ही मिसळ पाव बनवत आहे आज. मिसळ आणि पाव आणि हे आत्ताच गेलो, झोपेतून उठलो, गेलो मस्त. आज म्हटलं बायकोला मिसळ पाव खायचे, त्या मिसळ मसाला ते राहिलं. मिसळ मसाला राहिले, ते आणतो आता. तो काय पाऊस येत आहे, आता जाळ लावत आहे. बिना दाढी हा बिना दाढी. यानंच मला सांगितलं की दाढी काढून याचा रिॲक्शन नाही का वेगळंच होता काल. कसा होता? आता पण तसंच रिॲक्शन आहे. तर अरे काही नाही, कधी पण येते ते. हे मटकी काय म्हणते ते, उकळणं चालू आहे. काय म्हणते? उकडणं चालू आहे. उकळणं बरं वाटेल. उकळणं कसं लव जाऊ जाऊ मिस्टर मसाले जाऊन केवढी करायचं जाऊ. मेरी बायको ने मेरे को मारा. मामी तमार छोरी देखो मन मार रही तो इनको दीवात. ये देखो मिसळ पाव खा रहे हम गाइस. तर आता वाजले किती? 11. आत्ताशी उठली नाही, पण शनिवार रविवार मला सुट्टी असते तर त्याला पण सुट्टी असते, त्याच्यामुळं काही नाही. 11 वाजता उठली, 12 वाजता उठली तर काही टेन्शन नाही का. भांडे राहिले होते मग मी घासणार आहे का? तुलाच घासावं लागेल. लय दमली असेल तू दोघा जणांचे भांडे घासून. छाती फोड दिली बाबा. एंडी तर चला जातो दुकानावर. मिसळ पाव काय मिसळ मसाला आणतो. मिसळ बी इथं आहे, पाव बी इथं आहे, मटकी बी इथं आहे, फक्त मसाला दुकानात आहे. जातो आणतो. हे माझी बायको बनवते, अशी खतरनाक बनवते. ते बिड्याचा डायलॉग झणझणीत मिसळ बनवते एकदम. असं झालं पाहिजे एकदम काट्या पाहिजे अंगात. बघा चला ठीक आहे, लवकर बनवायला लावतो मिसळ. खतरनाक बनव. चला तर जातो दुकानावर आणतो मिसळ मसाला. तर चाललोय आता मिसळ मसाला घ्यायसाठी. बघा पाऊस पण येत आहे मस्त. 2-3 दिवस झाले पाऊस कंटिन्यू चालू आहे. थोडा 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 थोडा. बघू आता या दुकानावर भेटते की नाही, नंतर मग बघावं लागेल दुसऱ्या दुकानावर जाऊन.
तर मी आलो आता दुकानावरनं. ते काही मिसळ मसाला काही भेटला नाही, तर सावजी मसाला, अद्रक लसूणचा पेस्ट आणलाय. हे पण ते सब्जी मसाला आहे वाटते. हे चालते ना? हां, दोडते भाजते का? हे बनव लवकर लवकर. हो खरं बनव. तर चला, तर आमचं चाललंय मिसळ बनवणं. झालं, फक्त थोडंसंच राहिलंय. भाजी तर झाली, हे बाकी तर सगळं रेडीच आहे. काय काढू? काढूच नाही. तर बस आता ते बाकी राहिलं ते मस्त खाली ठेवतो एकदम. नाही खाली नाही, ते बनवलं की खाली ठेवतो आणि पेट पूजा करतो. बघा आजचं वातावरण बी किती खतरनाक आहे. पाऊस चालू आहे कंटिन्यूमध्ये. अशा पावसात बायकोच्या हातचं मिसळ पाव खाणं म्हणजे खतरनाक. लई वेळ वाटते, म्हणजे असं वाटते खतरनाक म्हणजे जन्नतमध्ये आलो काय. खुश झाली. चला भेटू मग जेवताना. हे आमची मिसळची तयारी चालू खाण्याची. बघा किती मस्त ठेवलंय सगळं. हे बघा एक थाळी रेडी करून ठेवली माझ्यासाठी. आता त्याच्यासाठी ते बनवत आहे. काही करायचं काम नाही, फक्त सामान आणून द्यायचं आपलं, बनवून सगळं रेडी असते. अरे लई इच्छा होती माझी, कधी बायको येईल, कधी असं बनवून खाऊ घालल, नाही का? कसं वाटते मिसळ पाव? म्हणजे असं वास गीस खतरनाक येत आहे ना. चालूही केलं ते हसायला लागली. ही माझी खादोडी तांडरी. कांदा लसूण चाललं बघ. वाट घे मग खाऊ आपण. आता कंट्रोल नाही होत आहे. तर चला या मित्रांनो खाण्यासाठी. बघू. हा हे धर ग. बघू, ट्राय घेतो. नाही थांब, सॉरी, एक राहिलंय. लिंबू टाकायचं असं, नंतर असं. इकडे ना. हे बघा आता कसं वाटते? तर चला आता मिसळ पाव खातो आपण, नंतर भेटू. हे बघा एवढे पाव आहेत. पाव हे घे, पाव हे पण पाव, हे पण पाव, पाव पाव. तर आम्ही खातो पाव पाव. तर मिसळ पाव खाऊन मस्त मी गेलतो मोहितला आणायला शाळेमध्ये, कारण की त्याला 1 वाजता सुट्टी होत असते ना, त्याच्यामुळं मग मी लवकर जेवलो आणि गेलो मोहितला आणायला. त्याला आणलंय. हे इथं बसून आहे गाडीत. आत्ताच जस्ट शाळेमधून आणलंय. आम्ही गीताची वाट बघतो. गीताच येणार आहे बाहेर. मग सोनूच्या रूमवर चाललो आहे. फिर किधर जाएंगे मोहित? हमारे घर पे क्या बनाया स्पेशल? वड़ा पाव नहीं वे, मिसळ पाव. मिसळ पाव हो. और याला नाही का गुलाबजामुन पसंद नहीं ना, त्याच्यामुळे आम्ही खाल्ले ते. इसको गुलाबजामुन पसंद नहीं, इसलिए हम लोग खा गए. मुझे खाना हाँ? खाना है. तू तो बोल रहा था पसंद नहीं है करके. मुझे अभी पसंद आ गया, दूसरा पसंद आ गया मुझे. तो फिर अभी पसंद आ गया तो टाइम लगेगा ना बनाने के लिए. अभी तू तेरी मामी को क्या बोलता है? मेरी मम्मी को क्यों? अभी तू तेरी मामी को फूफू बोलता है ना, इसीलिए तेरे को गुलाब जामुन नहीं खिलाऊंगा मैं. वो रहने दे, ऊपर रहने दे. तो अभी क्या बोलेगा तू उसको?
मैं उसको हाँ? फूफू तो फूफू बोलेगा तो मैं तेरे को नहीं दूंगा। को देगा मुझे मम्मी तो उसको मामी बोलेगा, क्या बोलेगा? मामी हाँ, कौन है वो? मामी हाँ। तो फिर अभी जाए क्या? और मुझे तेरी टीचर कंप्लेंट कर रही थी, तू बहुत झगड़ा करता है बोल रहे थे स्कूल में बच्चों के साथ। मैं तो किससे करता था? नहीं, अभी तेरी टीचर बोल रही थी मेरे को। मैं बस राजा मैं वो भगवान रक्षा करता है मेरा। क्या करता है? मैं भगवान रक्षा करता है। भगवान रक्षा करता है? हाँ। क्यों रक्षा करता है तेरा? मुझे मारते हैं ना इसलिए। अच्छा, कौन सा भगवान रक्षा करता है तेरा? कृष्णा जी। कृष्णा जी? हाँ, वो तेरा रक्षा करता है। हाँ। अच्छा, तो अभी क्या बोलेगा उसको? थैंक यू। थैंक यू क्या बोलेगा? कृष्ण भगवान जी थैंक यू। कृष्णा भगवान जी थैंक यू। ये क्या खा के मेरा रक्षा करने के लिए बोलना, ऐसा मेरा रक्षा करने के लिए थैंक यू। थैंक यू थैंक यू बोलते हैं सब। तर चला मग आता गीताची वाट बघतोय, ते आली की आम्ही निघतो याच्या रूमवर. याला नेऊन सोडतो ना तिकडे, नेऊन सोडतो, जातो. आज झोपतो थोडा वेळ, मस्त झोप यायला लागली आता जेवण खावण करून. असं झोप वाटायला लागलं ना काय सांगू. सकाळी लवकर पण उठलो, रात्री लेट झोपलो आणि सकाळी लवकर उठलो. तर चला मग. तर आत्ताशी उठून आलो मी ताईच्या रूमवरनं. आलो जस्ट, मोबाईल चार्जिंगला लावलं आणि बस व्हिडिओ चालू केले, कारण की आज खूप झोपलो. आज सुट्टी होती ना, सुट्टीचा चांगलाच फायदा घेतला आहे. यानं तिथपर्यंत जेवण पण बनवलं होतं. ही आली ती एकटी रूमवरती, मला काही उठवलं नाही आहे ना. आज बाबासाठी पण इथंच डब्बा बनवला आहे. बाबासाठी इथंच डब्बा बनवला आहे. आता चाललो आहे मी देण्यासाठी. जातो, डब्बा देऊन येतो आणि जेवण घेऊन करतो आणि परत काय तेच आपलं झोपायचं नाही का. कधी आली तू तिकडनं? जोरात बोल. 5 वाजता नाही 6 वाजता 6 वाजता आली. मला काहून नाही उठवलं मग? नाही 6:30 वाजता 7 मग मला का नाही उठवलं? उद्या तुमची ड्युटी आहे म्हणते. हो का, बघा किती काळजी आहे. उद्या ड्युटी कहते आहे हैं ना जीने के लिए 4 दिन इसलिए जी लो, बाकी ये बेकार है. तर उद्या म्हणजे रविवार. उद्या एक ट्रिप करावंच लागते. महिन्यातून 2 रविवार ट्रिप करावं लागते. एकच असते, काही तेवढं काही टेन्शन नाही. पण कधी काय टाकेल काही सांगता नाही येत. सकाळी पण टाकू शकते, संध्याकाळी पण टाकू शकते, त्याच्यामुळं काही हे नाही. तर बघू आता. चालू झालं का? पॅकिंग केली का? दे ना मग. मग आता ते डब्बा पॅक करते. म्हणजे डब्बा पॅक झालंय. इकडं आले कशासाठी? बॅग घ्यायसाठी. हां, डब्बा थैला लावून आजी काही म्हणे आता ती देमेल सरबस काही देईल डबल. सकाळचं आणलं का? हां. हो का. मग ते एकत्र जाणून ना. मग ते एकत्र जाणून ना. ताईच्या रूमवर आणलं का? नाही तिथून पण नाही आणलं का? जाऊ दे मग, आत्ता जाऊन आणतो. डब्बा वगैरे राहिला ते आणतो, कारण की मग कधी पण काही देण्यासाठी पाहिजे ना. तर बघा, येणं डब्बा केलाय रेडी. रेडी सांड रेड सांड. हे काय म्हणते? सांडव सांड नाही, रेड सांड. डब्बा आणून ठेवलं. हे माझे रेड सांड. सांडव सांड. तर काय आता जातो, डब्बा देऊन येतो आणि मग थोडा फ्रेश होतो, जेवण घेऊन करतो आणि झोपतो, नाही का. काय केलं आता मला. तर चला मग भेटू ना उद्या. तर उद्या सकाळी. हा, भेटू मग उद्या सकाळी. तर चला, बाय बाय. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि
आणि सबस्क्राईब पण करा.